तुम्ही पण एक दिवसाची सहल प्लॅन करताय का? अहो तो टेन्शन कशाला घेताय? तुमचा ट्रॅव्हल गुरु आहे ना. आज मी तुम्हाला ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज संस्थान याबद्दल माहिती सांगतो. रविवारी सकाळी 8 वाजता कार घेऊन आम्ही NH4 हायवेने गोंदवले संस्थानकडे जायला निघालो. जाताना कात्रजचा बोगदा आणि खेड शिवापूरचा टोल पार करून पुढे 30 किलोमीटरवर असणाऱ्या शिरवळ फाट्यावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या रोडने आम्ही निघालो. पुढे 3 किलोमीटरवर विरंग धरण बघायला मिळाले. धरण तर फार उत्तम आहे. त्यानंतर आम्ही परत गोंदवले संस्थानकडे जायला निघालो. सकाळी 11:30 वाजता आम्ही गोंदवले संस्थानला पोहोचलो. बाजूला मंदिराची प्रशस्त पार्किंग उपलब्ध होती. तिथेच गाडी पार्क करून दर्शनासाठी जातानाच पहिले स्वागत कक्ष लागले. त्यानंतर ST बसचे वेळापत्रक बघायला मिळाले. चप्पलचे स्टँड आणि हातपाय धुण्याची जागाही होती. नंतर महाराजांच्या समाधी दर्शनाच्या रांगेमध्ये आम्ही लागलो. मंदिराचे नियोजन फार छान होते. त्यामुळे गर्दी असूनही दर्शन अवघे 10 मिनिटात झाले. दर्शन करतानाचा अनुभव हा खूप विलक्षण होता. त्यानंतर असे माहिती पडले की आरतीची वेळ झालेली आहे. नंतर आम्ही समाधी मंडपात आलो. तिथे आरतीचा अनुभव घेतला. नंतर महाराजांचा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राच्या घोषामध्ये पूर्ण समाधी मंदिर हे मंत्रमुग्ध झालेले होते. त्यानंतर आम्ही महाप्रसादाच्या रांगेमध्ये लागलो. महाप्रसाद तर फार अप्रतिम असतो. तो घेऊन झाल्यावर बाहेर आलो तर तिथे एक सेवेकरी मिळाले. त्यांच्याशी संवाद साधताना अशी माहिती मिळाली की येथील भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तसेच संस्थानच्या गोशाळेमध्ये 50 पेक्षा जास्त गायी आहेत. त्यांचे पालनपोषणही फार छानरित्या केले जाते. इथे सगळ्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर थोरले श्रीराम मंदिर आणि विठ्ठल मंदिर आहे. आम्ही तिथे गेलो. तेथील भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती फार मनमोहक आहे. त्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच महाराजांच्या जीवनावर आधारित जीवनपट याबद्दल माहिती घेतली. तिथे आम्हाला महाराजांच्या वापरातील काही वस्तू, कपडे, त्यांचे फोटोज हे बघत असतानाच बाजूला महाराजांनी लिहिलेल्या पत्रांवर लक्ष गेलं. ते बघून महाराजांची स्वाक्षरीही तिथे आम्हाला बघायला मिळाली. त्यानंतर बाहेर आलो तर महाराजांचा बत्ताशा घोड्याचे स्मारक बघायला मिळाले. तिथून पुढे जातानाच विठ्ठल रुक्माई मंदिराचेही दर्शन झाले. ही मूर्ती फार छान आहे, खूप सुंदर आहे. ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती महाराजांच्या वडिलांना पांडुरंगाने दृष्टांत देऊन त्यांच्या शेतीमध्ये असल्याचे सांगितले होते. त्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर महाराजांचे प्रगटस्थळचे दर्शन घेऊन आम्ही परत पुण्यासाठी निघालो. आमची सहल फार छान झाली. तुम्ही कसला विचार करताय? खर्चाचा? हो, खर्च फक्त 2 ते 2.5 हजार रुपये. तर तुम्ही पण लवकरात लवकर ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज संस्थान इथे भेट देऊन या. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.